नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मी सांगितलं आता जो मुलगा होईल ना त्याचं नाव तू नारायण ठेव. एवढं सांगून संत निघून गेले. महाराज संतांनी किती सोपा मार्ग सांगितला. सोपेवर मामा सांगितले संत आणि त्याला मुलगा झाला महाराज, त्याचं नाव त्यानं नारायण ठेवलं. मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि तो मुलगा हळूहळू मोठा होतो, खेळत होता. हा झोपाच्या मनाचा नारायण. काहीतरी धंदा होता. महाराज तो पंडित दशग्रंथी मात्र चोऱ्या करू लागला, एकदम डाकू बनला असा उल्लेख केला आहे. त्यामुळे हा वैकुंठाला नेण्याचा अधिकारी आहे म्हणून मारलं यमदूताला विष्णुदूतांनी आणि त्याला वैकुंठाला घेऊन गेले. आणि इकडे यमदूत रिकाम्या हाताने खाली आले. यमधर्माकडे यमधर्माने विचारलं, म्हणले अरे तुम्ही रिकाम्या हाताने का आलात? म्हणले महाराज आम्ही गेलो होतो, म्हणले त्या पापी व्यक्तीला आणण्याकरता गेलो होतो, मात्र त्यांनी त्याच्या पुत्राच्या नावाने हाक मारले म्हणले नारायण. आणि कुठून तरी ते विष्णुदूत आले म्हणले, त्यांनी आम्हाला खूप मारलं आणि त्याला घेऊन ते वैकुंठाला गेले. दूत सांगत असेल यमाला. तेव्हा यमधर्माने भगवंताचं नाव ऐकलं महाराज नारायण, त्यांना समाधी लागली. आणि यमधर्माने सांगितलं बाबा तुम्ही भाग्यवान आहोत म्हणले की तुम्हाला भगवंताच्या दूताचं दर्शन झालं. तेव्हा यमदूताने विचारलं महाराज आम्हाला सांगा म्हणले की आजपासून कोणाला घेऊन यायचं आणि कोणाला घेऊन यायचं नाही. तेव्हा यमधर्माने सांगितलं बाबा जिथं नामाचा महिमा नामचिंतन सुरू आहे त्या गावाच्या शिवरूप
बांधव कृपया आपण मंदिराकडे यायचं वाटण्यासाठी या. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.